स्वामी समर्थ मंडळी, आपण आज बघणार आहोत मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो. जाणून घेऊया गरुड पुराण काय सांगते. सनातन धर्मात गरुड पुराण हे 18 महापुराणांपैकी एक मानले जाते. या पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन मरण्याचा योग्य मार्ग, पुण्य, भक्ती, वैराग्य, यज्ञ, तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितलेल्या आहेत. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी कोणत्याही मृत शरीराला प्रथम गंगाजलाने स्नान करावे आणि चंदन, तूप आणि तिळाच्या तेलाने लेपन करावे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी आपल्या आजी आजोबाकडून ऐकले असेलच की चांगले कामे केल्याने आपल्याला स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्य केल्याने आपण नरकात जातो. स्वर्गात मानवी आत्म्याचे स्वागत केले जाते आणि त्याचा सत्कार केला जातो, तर नरकात माणसाला त्याच्या वाईट कर्माची शिक्षा भोगावी लागते. गरुड पुराणात स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सनातन धर्मात गरुड पुराण हे 18 महापुराणांपैकी एक मानले जाते. या पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन मरण्याचा योग्य मार्ग, पुण्य, भक्ती, वैराग्य, यज्ञ, तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितलेल्या आहेत. तसेच कर्मानुसार स्वर्ग आणि नरकात जाण्याचा उल्लेख आहे. गरुड पुराणात जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या परिस्थिती सांगितल्या गेल्या आहेत. स्वर्ग आणि नरकाचे शब्द किती अचूक आहेत हे सांगता येत नाही, परंतु गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने एक गोष्ट नक्की स्पष्ट केलेली आहे की आत्मा कधीही संपत नाही. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती जुन्या कपड्यांना बदलते आणि नवीन कपडे परिधान करते, त्याप्रमाणे आत्मा केवळ शरीर बदलते. केवळ 5 घटकापासून बनलेले शरीर मरण पावते. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उद्भवतो की जर आत्मा मेली नाही तर शरीर मरण पावल्यानंतर ती कोठे जाईल, त्याला नवीन शरीर कसे मिळेल. गरुड पुराणात याबद्दल काय सांगितले आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. आत्मा प्रथम यमलोकात जाते. गरुड पुराणानुसार जेव्हा मृत्यू होतो तेव्हा यमलोकातून 2 यमदूत आत्म्याला सोबत नेण्यासाठी येतात. यमदूत येताच आत्मा शरीर सोडते आणि त्याच्यासोबत यमलोकाकडे जाते. यमलोकात गेल्यावर यमदूत त्याला 24 तास तेथे ठेवतात आणि आयुष्यात त्याच्या कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी केल्या आहेत हे सांगतात. यानंतर आत्म्याला त्याच घरात सोडले जाते जिथे त्याचे आयुष्य गेले. 13 दिवस आत्मा आपल्या नातेवाईकासोबत राहतो. मान्यता आहे की ज्याने आयुष्यात चांगली कामे केली आहेत त्याला प्राण सोडण्यात फार त्रास होत नाही, परंतु ज्यांनी वाईट कृत्य केले आहेत त्याला आपले प्राण सोडताना खूप वेदना होतात. 13 दिवसानंतर पुढचा प्रवास निश्चित होतो. गरुड पुराणानुसार 13 दिवस पूर्ण केल्यानंतर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावे लागते. यमलोकाला जात असताना त्याला 3 वेगवेगळे मार्ग भेटतात: स्वर्गलोक, पितृलोक आणि नरकलोक. व्यक्तीच्या कर्माच्या आधारे हे निश्चित केले जाते की त्याला कोणत्या मार्गावर पाठवले जाईल. पहिले अर्ची मार्गाचा म्हणजेच देवलोकाच्या प्रवासाचा मार्ग मानला जातो. दुसरा मार्ग धूम मार्ग, पितृलोकाचा मार्ग आणि तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश, जो नरकात जाण्यासाठी मार्ग आहे. पाप आणि पुण्याला निर्धारित कालावधीपर्यंत भोगल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर प्राप्त होते, अशी मान्यता आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट करून सांगावे. धन्यवाद.